कबूतरखान्याचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून उपस्थित झालेला पाहायला मिळतो काय? मला असं वाटतं की जैन समाज हा अतिशय शांतप्रिय समाज आहे आणि त्यांच्याकडून आज जे काही दादरला झालेलं आहे ते आश्चर्यकारक आहे. खरं तर हा समाज कधीही हिंसाचार मानत नाही आणि त्यांनी जर हे असं केलं असेल तर नक्कीच या सगळ्याच्या पाठी एखाद्या राजकीय नेत्याचा त्यांना पाठबळ असेल आणि त्यांनीच फूस लावल्यामुळे अशी घटना घडू शकते. कारण मी अनेक वर्ष जैन समाजातील अनेक लोकांना ओळखतो, अनेक माझे मित्र आहेत, पण कधीही अशा प्रकारची घटना त्यांच्याकडनं घडलेली माझ्या लक्षात नाही. मला असं वाटतं की ज्या पद्धतीने त्याने आज कबूतरखान्याच्या बाबतीत केलं आहे, मग तसंच आम्ही माधुरी हत्तीला आणण्यासाठी करायचं का? कारण तोही आमचा धार्मिक विषय आहे, बरोबर आहे सर. माधुरी हत्तीला आणण्याच्या बाबतीत एक वेगळा न्याय, मग आम्ही पण जंताराला जायचं का? तिथनं तिला अशाच प्रकारे हिंसाचार करून सोडवायचा का? असा प्रश्न आमच्या समोर येतो. मला असं वाटतं जर कबूतरखान्याच्या बाबतीत एक न्याय होणार असेल तर माधुरी हत्तीच्या बाबतीत पण न्याय होणं गरजेचं आहे. कारण त्याच्याही बाबतीत अनेक कोल्हापूरकरांचे असतील, अनेक मुंबईतल्या लोकांचं आस्थेचा विषय झालेला आहे तो. अनेक लोक आजही घरात माधुरी हत्तीसाठी लढतात. कोल्हापूरमधनं मला अनेक फोन येतात, अनेक फेसबुकला मेसेंजरवर मेसेज येत असतात की दादा या बाबतीत सन्माननीय राजसाहेबांनी पण एक भूमिका घेतली पाहिजे. सो मला असं वाटतं की हे दोन्ही विषय हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने झालेले आहेत आणि सुप्रीम कोर्टालाच रिक्वेस्ट करून ह्या दोन्ही विषयांवर मार्ग काढायला पाहिजे असं मला वाटतं. परंतु ज्या प्रकारे तिकडचे बांबू असतील, तिकडची ताडपत्रे असतील, ती देखील उखाडल्या गेलेली आहे जैन समाजाकडून. मी पुन्हा सांगतो, अशा प्रकारची हिंसाचार जैन समाज करेल अशी अपेक्षा नव्हती. आता पोलीस बघूया कशा प्रकारे कारवाई करतात. अपेक्षित आहे जो न्याय आम्हाला मिळतो तोच न्याय त्यांनाही असेल. मुंबईचे पालकमंत्री असतील, त्यांनी देखील पाहणी केली होती, किंवा देवेंद्र फडणवीस असतील मुख्यमंत्री, त्यांनी देखील आदेश जाहीर केले होते. त्यांच्या आदेशाला कुठेतरी जुमानला जात नाहीये. हे बघा, ही भावनेचा विषय. माझं मत आहे की सरकारने यात पुढे येऊन माधुरी हत्तीचा विषय असेल किंवा कबूतरखान्याचा विषय असेल, याच्या बाबतीत सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा जावं आणि सुप्रीम कोर्टाला विनंती करावी की या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याकडे आपण सहानुभूतीने पाहावं असं मला वाटतं. पण ह्या दोन गोष्टी आहेत. बघा, कबूतरखान्याचा विषय हा विषय असा आहे की कबूतरखान्याच्या विषयामुळे त्या कबुतरांमुळे दम्याचा आजार होतो असे अनेक डॉक्टर म्हणतात. जैन समाजाचे देखील जी मुलं डॉक्टर आहेत त्यांचंही म्हणणं आहे की यातून आजार होतात, दम्याचा आजार होतो. शहराच्या बाहेर एखादा असा मोठा कबूतरखाना काढावा जिथे लोकवस्ती नसेल, अशा ठिकाणी आपण आपला धर्म निभावा. तर तुम्ही सांगितलं की आजार होतो, जैन समाजाचे डॉक्टर देखील यांनी दावा केलेला आहे आजार वगैरे होतो, दम्याचा त्रास वगैरे होतो. परंतु तिथले जे आंदोलन करत आहेत ते म्हणतात की असा कोणताही आजार वगैरे होत नाही. जर होत असेल तर त्याचा आकडा जो आहे तो समोर आणावा. मला असं वाटतं की त्यांच्या समाजात अनेक डॉक्टर आहेत, त्यांनी समोर यावं आणि म्हणावं की यांनी कुठल्याही प्रकारचा आजार होत नाही, विषय संपेल. कारण जे डॉक्टर आहेत त्यांना माहिती आहे की यातून दम्याचा आजार होतो. गेल्या काही दिवसांपूर्वी मीरामध्ये आंदोलन केलं होतं, त्यावेळेस पोलिसांचा त्यांच्या मनावर पोलीस पाठला होता, अनेक गाड्या देखील पोलिसांच्या होत्या. त्यावेळेस मनसेचा कार्यकर्ते किंवा मीरा बंदरमध्ये सामान्य नागरिक असेल त्यांना जायचे पोलिसांनी अटक केलं होतं. परंतु आता दादरमध्ये देखील मोठा पोलिसांचा पाऊस, मला असं वाटतं की पाऊस पाठ आहे, पिंजरा देखील तिकडे लागत, परंतु अजूनपर्यंत एकाही आंदोलन पोलिसांनी ताब्यात. माझं वाटतं पोलिसांना त्यांचं काम करू द्या. योग्य वेळेला योग्य काम पोलीस करतील. धन्यवाद.